परत तो राजा माहूर परिसरामध्ये फिरत फिरत आला. सोबत सैन्य होतं आणि त्या सैन्याला तहान लागली. याने सांगितलं, सेवकाला जा रे, कुठे पाणी भेटतं का बघून ये. आणि मग त्याचा सेवक गेला. तिथे जमदाग्नी आणि रेणुका हे दोघं पती पत्नी, त्यांचा मुलगा परशुरामाकडे गेला होता. पाणी दिलं न म्हटलं जेवण पाहिजे, लालसा वाढत गेली. मनुष्य जे भेटलं त्याच्यावर कधी समाधानी राहत नाही. लालसा वाढत जाते या माणसाची. मग लालसेपोटी काय करेल काही सांगता येत नाही. सांगितलं जेवण पाहिजे. त्यांना वाटलं अतिथी आपल्या घरी आलेला आहे, जेवण मागतो आहे, आपण त्याला जेवण देऊ. त्याने सांगितलं काय हरकत नाही, तुम्ही जा, थोड्या वेळाने या. आणि मग तिथे इंद्राची कामधेनू गाय होती. कामधेनू म्हणजे नेमकं काय, जी कामना केली ते देणारी, त्याला म्हणतात कामधेनू. कल्पवृक्ष, चिंतामणी आणि कामधेनू हे स्वर्गीचे चिंतामणी द्रव्य देणारी 3 साधनं सांगितली. आणि मग ही कामधेनू गाय जी होती, तुम्ही काही कामना करा ते देत होती. मग तिच्या त्या यांनी कामना केली, मग ते पदार्थ तयार झाले, मिष्टान्न पदार्थ तयार झाले. सगळी एवढी पदार्थ यांनी कधी, एवढा राजा होता पण कधी बघितली नव्हती. आणि मग याला ती लालसा सुटली की म्हणतो गाय आता मात्र मला पाहिजे. आणि मग कथा सर्वांना माहिती आहे. ती गाय तो घेतो, देत नाही, हिसकवून घेतो. मनुष्य जी गोष्ट भेटत नाही हिसकून घेण्याचा प्रयत्न करतो, बळजबरीने करण्याचा प्रयत्न करतो. आपण नाही का, जे बळजबरीने केल्या जातं त्याला बलात्कार असं म्हणतात. हा बलात्कारही ओढू लागला, त्यांची इच्छा नव्हती देण्याची, हा जबरदस्तीने ओढू लागला. कोण? हा कार्तवीर सहस्रार्जुन बलात्कारही ओढू लागला. आणि मग ते भांडण सुरू झालं, युद्ध सुरू झालं यांच्या सैन्यांचं. त्या गायला मार लागल्यामुळे मग म्हणतात की नाका तोंडातून सैन्य आलं आणि मग तुफान युद्ध झालं. त्या युद्धामध्ये ती गाय मारल्या गेली, ती रेणुका मारल्या गेली, ते परशुराम मारल्या गेले. म्हणजे गायला वाचवता वाचवता तो ऋषी मेला, ऋषीला वाचवता वाचवता ती रेणुका मरण पावली. आणि त्यांचा मुलगा परशुराम महादेवाकडे विद्या शिकत होता. आणि मग तिथून त्याला तो आला, त्याने सगळं ते बघितलं. आणि मग परशुरामाने सांगतात की 21 वेळा पृथ्वी नक्षत्रीमध्ये जिंकलेली होती. हा वीर परशुराम त्याने सहस्रार्जुनाचा वध केला. वध झाला असता का? झाला नसता, परंतु दत्तात्रेय प्रभूंच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि आपल्या शक्तीचा गैरवापर केला, म्हणून त्याच्या त्याला जे बळ दिलं गेलं होतं ते सगळं बळ नाहीसं झालं. ज्याला हाताची बोटं नव्हती त्याला एवढं देऊन टाकलं, पण त्याला टिकवता नाही आलं. आमचंही तसं होतं प्रपंचामध्ये. परमेश्वर प्रत्येकाला आपापल्या परीने देत असतो आणि त्याला असतंही. परंतु म्हणतात ना, संपत्ती आली की माज निर्माण होतो, पैसा आला की माज निर्माण होतो, पैशाचा जोर वाढला की सगळं काही व्यसन निर्माण होतात. आणि अति संपत्ती, अति पैसा हा विनाशाला कारणीभूत असतो. म्हणून आपल्या डोळ्यासमोर हा कार्तवीर राजा समोर ठेवा. दत्तात्रेय प्रभू तुम्हाला देतील. आताही आपण पाहतो की दत्तात्रेय प्रभूंची सेवा केल्यानंतर, त्यांची आराधना केल्यानंतर त्याची मनोकामना दत्तात्रेय प्रभूंनी त्या जीवाची मनोकामना ही पूर्ण केलेली आहे. देतात, परंतु ते टिकवता येणं फार महत्वाचं असतं. आजकाल आपण पाहतो की
दत्तात्रेय प्रभूंच्या स्थानाला गेल्यानंतर हा एक विशेष सांगितला. आता काही मागायचं म्हटलं, कोणी स्वामींच्याकडे जास्त कोणी जात नाही. स्वामींचा नियम काय, आमचा इथे अनुसरा म्हणतात. लवकर कोणी अनुसरेल का? नाही. पहिलं तुमची दुःख दूर व्हावी लागतात, मग तुमची भावना बसली पाहिजे. दत्तात्रेय प्रभूंनी काय कार्य केलं की जीवाची दुःख दूर करायची, याला ऐहिक साधनं देऊन टाकायची. आजकाल आपण पाहतो की 90% लोक हे ऐहिक कामना पूर्ण झाल्यानंतर मग त्यांनी आपल्या भक्तीला सुरुवात केलेली आहे. आता आपल्यामध्ये आपण पाहतो काही दुःख असलं किंवा काही प्राप्त करायचं आहे किंवा काही पाहिजे आहे तर आपण काय करतो, दत्तात्रेय कवच किंवा दत्तात्रेय प्रभूंची स्थानाची सेवा. आता ज्या माहूर आहे, बाराखंडी आहे, इथे बघा जास्त कोण असतात, ज्यांना काही पाहिजे ऐहिक सुख ते असतात. असं काही नाही, परमार्थिक सुद्धा साधू संत ठिकाणी असतातच की, परंतु जास्त गर्दी काय चालण्याच्या ठिकाणी असते, इथे प्रत्येक ऐहिक सुख मागत असतो आणि त्याची मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होते. म्हणून म्हटलं दत्त म्हणजे दाता, दत्त म्हणजे दमनशील. काही काही लोक सांगतात ना, बाबा आम्ही दत्तात्रेय प्रभूंची सेवा केल्यापासून ना एवढं परिवर्तन झालं, आम्ही ना दत्तात्रेय प्रभूंची सेवा केल्यानंतर ना एवढा आमच्यामध्ये बदल झाला. काय आहे तो? दत्तात्रेय प्रभूंचा विशेष अभिमान आहे, त्यांचं ते कर्तृत्व आहे. सगळे काही ज्ञानाने इकडे येतात का? नाही येत. पहिले जे काही विवंचना, ज्या काही समस्या असतात, जे काही प्रॉब्लेम असतात ते पहिले दूर व्हावे लागतात आणि मग त्यांची देवावर श्रद्धा बसते, मग ते भक्ती करू लागतात. ज्ञानाने येणारे फार कमी आहेत, अधिकाराने येणारे फार कमी आहेत, परंतु जास्त काळ जे दुःखाने येणारे काय सांगितले, भरपूर सांगितलेले आहे. आणि म्हणून आपण कुठे कुठे पाहतो जे काही दत्तात्रेय प्रभूंची स्थान आहेत, मग चरणांकित आहेत, मांडलिक आहेत, असे बाराखंडी हे मांडलिक आहेत, 12 मुख्य 4 रुपये मांडलिक आहे. आणि माहूर हे सर्वतीर्थ महास्थान आहे. त्याचप्रमाणे इकडे पंचाळेश्वर हे चरणांकित स्थान आहे. या स्थानांच्या ठिकाणी जास्त जीव दिसतात, हे दुःखिस्त जीव दिसतात. त्याचप्रमाणे आमचे जे साधक सुद्धा आहेत, हे सुद्धा त्या स्थानी दत्तात्रेय प्रभूंचे जाऊन स्मरण करतात. आमच्यामध्ये काही काही साधक असे आहेत, जसे आता या कविश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा, कैवल्यवासी उर्फ गोविंद बाबाजी कारंजेकर यांना दत्तवर्दी संज्ञा होती. सांगतात की कारंजेकर या कुळाला दत्तात्रेय प्रभूंचंच वरदान आहे. तेव्हापासून परंपरेने आलेली सेवा तो रोटोपार पुढे होतो. दत्तवर्दी त्यांना म्हणतात. किंवा नागराजबास कपाटे होते, कोणतरी संत महात्मे होऊन गेले, त्यांना सुद्धा दत्तात्रेय प्रभूंनी फकीराच्या विषयामध्ये दर्शन दिलं. असं दत्तात्रेय प्रभूंच्या स्मरणाने साधकांना त्याचा प्रत्यानुभव येतो. म्हणजे कुणाला म्हणजे साधकांनी जरी त्या ठिकाणी सेवा स्मरण केलं, त्यांना सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव त्या ठिकाणी येतो. जसं तर अंबाळी उपखांड आहे किंवा जंभर उपखांड आहे किंवा शिवण उपखांड आहेत उपखांडी, परंतु त्या ठिकाणी विशेष जो अभिमान आहे तो एक वेगळ्या प्रकारचा आहे. का? चालणारी सेवा, तिथे चालणारी उपार्जना. जसं अंबाळी उपखांड या ठिकाणी सांगतात की कैवल्यवासी कल्लोरकर बाबाजी महाराष्ट्र अधिकरण बाबांनी सलग 5 वर्षे स्मरण केलं म्हणतात. जुने अधिकरण कैवल्यवासी आमचे अमृते बाबा. त्याचप्रमाणे कैवल्यवासी सांगतात की जुने मेहकरकर बाबा त्यांनी त्या ठिकाणी 5 वर्ष स्मरण केलं. अनेक साधू संत ठिकाणी स्मरण करतात. आणि मग साधू संतांच्या स्मरणाने विशेषाला विशेष उजृंभ अभिमान निर्माण होत असतो. आमचे कैवल्यवासी बाबा सरलेले कारंजेकर बाबाजी बाबाही त्या ठिकाणी बाबांनी 5 वर्ष स्मरण केलं. चुरमुरा या खांडीवर बाबांनी स्मरण केलं.
आदरणीय श्रद्धेय उपाध्ये कुलाचार्य बेडेकर बाबाजी बाबांनी त्या ठिकाणी स्मरण केलं. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी जे खांडीवर साधू संत वेगवेगळ्या स्मरणाला जातात आणि तिथे सुद्धा त्यांना एक वेगळ्या प्रकारची अनुभूती मिळते. जसं अंबाळी उपखांड आहे, या ठिकाणी गेल्यानंतर आपण स्मरणाला थांबल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आपल्याला येतो. का तर त्या विशेषाचा विशेष अभिमान आहे. म्हणजे जो काही सामान्य येईल, असामान्य येईल, दत्तात्रेय प्रभू त्याला देऊन टाकतात. जसं कार्तवीर्याला दिलेलं होतं. आता आम्ही पाहतो की नाही, अनेकांचे मनोरथ पूर्ण होतात, अनेकांच्या मनोकामना पूर्ण होतात. मग तो हेतूक असेल, निर्हेतूक असेल, कोणीही राहो, तिथे गेल्यानंतर, दत्तात्रेय प्रभूंकडे गेल्यानंतर, स्थानाची सेवा केल्यानंतर, स्मरण केल्यानंतर, मग तुमचा हेतू कोणताही राहो, निर्हेतुक राहो किंवा हेतुक राहो, तो तुमचा मात्र पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. हा दत्तात्रेय प्रभूंचा एक विशेष सांगितलेला आहे. जसं हा कार्तवीर्य राजा दिलं की नाही त्याला, परंतु टिकावता नाही आला. दत्तात्रेय प्रभूंचं एकच आहे, देतो मी तुम्हाला, फक्त ते चांगल्या पद्धतीने टिकवा. म्हणून काही लोक जर काही भेटलं लगेच हुरळून जातात. काहींना दिलं देवाने, परंतु ते टिकवता येत नाही, सत्कार्यासाठी त्याचा उपयोग करत नाही. दिलं परमेश्वराने संपत्ती, देतो परमेश्वर संपत्ती, पण वाम मार्गाला त्याचा वापर करतात. जसं या सहस्रार्जुनाने केला होता, तो वाम मार्गाला वापर त्याने केला. राजा काय करतो? राजा रक्षण करतो. राज्य, त्याला राजा कसं काय म्हणतात? राज्य म्हणजे काय? त्याला न्याय करता आला पाहिजे. उलट तो त्यांना अभय द्यायचे सोडून त्यांच्याशी ते मारामारी करत बसला. घेतलं हिसकून दत्तात्रेय प्रभूंनी त्याचं. जो घरातला मुख्य पुरुष असतो त्याला काय करावं लागतं? न्याय करता आला पाहिजे. म्हणून हा राजा होता, हिच्याकडून अशा प्रकारचा अन्याय घडला. म्हणजे ब्राह्मण, स्त्री आणि गाय तिने मारल्या गेले. असामान्य असलेला राजा एवढं मोठं पद दिलं, परंतु तुला टिकवता नाही आलं. म्हणून त्यांनी सांगितलं की असा जो असामान्य पुरुषाला एवढ्या मोठ्या पदावर दत्तात्रेय प्रभू नेतात, तर दत्तात्रेय प्रभूंना मी नमस्कार करतो. दत्तात्रेय प्रभू हे अनेकांची भाग्यविधाते आहे. बरोबर सांगितलं त्यांनी. अनेकांचं भाग्य दत्तात्रेय प्रभूंची सेवा केल्यानंतर, त्यांचं स्मरण केल्यानंतर अनेकांचं भाग्य उदयाला आलं. इतकंच काय, मानव संप्रदायामध्ये जे काही एवढं वैभव आहे, हे सगळं केवळ आणि केवळ दत्तात्रेय प्रभूंच्या सेवेमुळे आणि स्मरणामुळे आहे. म्हणजे आता प्रघात आहे की मानव संप्रदायामध्ये प्रत्येक मार्गामध्ये प्रघात आहे की दत्तात्रेय प्रभूंच्या विशेषाची जी सेवा ती केली जाते. आणि या सेवेवर मानव पंथाची सगळीही इमारत उभी आहे. कारण अधिकारणच ते आहेत. अनेकांचं भाग्य दत्तात्रेय प्रभूंची सेवा करून उदयाला आलं. अनेकामध्ये बदलाव झाला मी पाहिलेला आहे. अनेकांची प्रपंच झालेली, उद्ध्वस्त झालेली प्रपंच तिथे म्हणजे स्थिर झाली. आता कुणी एखादी माता असते, माझ्या पतीची दारू सुटली पाहिजे, किंवा माझा मुलगा चांगला झाला पाहिजे, किंवा हा प्रपंच चांगल्या प्रकारे चालला पाहिजे, असे म्हणून का सुद्धा काही दत्तात्रेय प्रभूंच्या स्थानांना खेटा करतात. असतं, प्रत्येकाची दुःख वेगळी असतात. एका अन्य मातेने मला विचारलं, बाबा असं असं होतंय, करू का? म्हटलं कर. आता जे व्यसन आहे ते तर मनातून सोडावं लागतं. मनातून जर सुटलं तर सुटतं, परंतु त्याला दैवोपयोगीचा प्रयत्न करणं महत्वाचं असतं. त्याला बुद्धी मिळावी, सद्बुद्धी द्यावी. आता परमेश्वर काय वाईट बुद्धी देतो का हो माणसाला? परमेश्वरने चांगली दिली ना बुद्धी, पण याने त्याचा गैरवापर केला. याने काय केला? यांनी त्याचा गैरवापर केला. आणि म्हणून असा गैरवापर केल्यामुळे आपण वाममार्गाला जातो. परमेश्वरने बुद्धी चांगली दिली की तुम्हाला, परंतु काय करायचं फक्त तुमच्या हातामध्ये ठेवलेलं आहे.
म्हणून बुद्धीचा वापर कसा करायचा आपल्या हातामध्ये असतो. देवान तुम्हाला सांगितलं का व्यसनाचा अंगीकार करा? सांगितलंय का? नाही सांगितलं. हे कोणी धारण केलं? हे जीवाने धारण केलं. आणि म्हणून हे कोण धारण करतो? जो कुसंस्कारी, ज्याला कुठला संस्कार नाही आहे, तो अशा प्रकारचा व्यसनाचा अंगीकार करतो. आणि म्हणून सोडू न शके ते व्यसन, त्याची व्याख्या केली. सुटल्याच जात नाही ते व्यसन असं म्हटलं. परंतु जर आपण प्रयत्न केला आणि जर स्वतःला आपण अध्यात्माकडे लावून घेतलं तर काय होईल? ते सुटू शकतं. प्रत्येकाने सारासार विचार केला की माझं कर्तव्य काय आहे, हा जर विचार केला. आता एखादा असेल चांगला तो विचार करेल, पण एवढे काही काही बिंडोक असतात की त्यांना समजत नाही नेमकं आपण काय करावं, काय करू नये, हे त्यांना समजत नाही आहे. आणि म्हणून यासाठी सुद्धा धार्मिकता फार महत्त्वाची असते. आता कुठे कुठे बघा ते स्टिकर लागतात, अमक्या अमक्या महाराजांना भेटा, दारू सोडवा. दारू धरली कुणी? याने. सोडणार कोण? हाच. जी गोष्ट तुमच्या मनातून केली जाते ना, ते शेवटपर्यंत टिकत असते. आणि म्हणून ही शेवटपर्यंत टिकवण्यासाठी याला अध्यात्म फार महत्त्वाचं असतं. असं काही कोण्या बाबाकडे नेऊन, भोंदू बाबाकडे नेऊन दारू सुटत नसते. हा, परंतु आमच्या महानुभाव संप्रदायाने मात्र याला प्रतिबंध केला. जेव्हा त्याला उपदेश दिला जातो तेव्हा त्याला सप्त व्यसन सुटल्यानंतर मग त्याला उपदेश दिला जातो, संकल्प करून घेतला जातो. जीवाला आपण खोटं बोलू शकू, आपण जीवाला फसवू, परंतु देवाला आपण फसवू का? नाही. म्हणून तुमच्याकडून संकल्प करून घेतला जातो की आजपासून सप्त व्यसनाचा अंगीकार मी करणार नाही. हा जर तुम्ही ठाम निश्चय मनामध्ये केला, ठरवलं आपण, तर ते होतं. आपण जर नाही ठरवलं तर होईल का? नाही होणार. म्हणून चुकीच्या प्रथेला बळी पडू नका. जे सारासर अध्यात्म आहे, जे सत्य आहे, त्याचा स्वीकार आपण केला पाहिजे. आणि म्हणून एक सुख तर मागितलंच पाहिजे. एक सुखासाठी आपण प्रयत्न करतो, परंतु परमार्थासाठीही आपण प्रयत्न केला पाहिजे. परमार्थ म्हणजे काय? परमेश्वराची सेवा, स्मरण, त्याचा विधी जास्तीत जास्त मला कसा करता येईल हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे. तरच तुम्हाला तुमचं भाग्य उदयाला येईल. आणि म्हणून भाग्य जर उदयाला आणायचं असेल, तुम्हाला पहिलं शुद्ध आणि सात्विक व्हावं लागेल. कुविचार तुमच्यामध्ये नको, कुव्यसन तुमच्यामध्ये नको. आणि म्हणून जो कुव्यसनांच्या बाजूला राहील, जो सुविचार आपल्यामध्ये निर्माण करेल, त्याला दत्तात्रेय प्रभूंची सेवा घडेल आणि त्यालाच काही जीवनामध्ये भेटेल, हे मात्र लक्षामध्ये ठेवा. आणि पुढे सांगतात की म्हणाले, अनेक त्या दत्तात्रेय प्रभूंचा विशेष कोणता आहे? म्हणाले, सुभद्रम भद्र कल्याणम, अभद्रासी भद्र आणि भद्रा सुभद्र करी, असं दत्तात्रेय प्रभूंचा विशेष म्हणाले. जगामध्ये दोन प्रकारची माणसं आहेत. पहिला आहे अभद्र, दुसरा आहे भद्र. अभद्र म्हणजे असुरी संपदेचा, म्हणजे आता हे आपण व्यसन, हे सप्त व्यसन अंगीकार करतात, तो अभद्र प्रवृत्तीचा म्हणजे राक्षसी प्रवृत्तीचा. आणि वाईट प्रवृत्तीचा एक गट असतो. भद्र म्हणजे दैवी संपदेचा म्हणजे चांगल्या प्रवृत्तीचा एक गट असतो. आपण समाजामध्ये काही माणसं पाहतो, काही काही अभद्रच राहतात, स्वतःही अभद्र राहतात, दुसऱ्यालाही अभद्र करून दळभद्री करून टाकतात. अभद्र म्हणजे वाईट विचारांचा, वाईट कर्म करणारा आणि वाईट चिंतन करणारा, तो अभद्र म्हटलेला आहे. याचं लवकर वाटोळं व्हावं, ज्याला असं वाटतं तो अभद्र, पण म्हणतो की याच्यासोबत माझंही भलं व्हावं, तो भद्र प्रवृत्तीचा आहे. जसं गीतेमध्ये दैवी संपदेमध्ये ते सांगितले की नाही, पुरुष, मला 16 प्रकारचे पुरुष गीतेमध्ये सांगितले दैव प्रकृतीचे.
अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय स्तप आर्जवम. हे जे पुरुष सांगितले अभयम म्हणजे हा कुणालाही भयभीत करत नाही, स्वतःही भयभीत होत नाही आणि कुणालाही भयभीत करत नाही, तो दैव संपत्तीचा पुरुष सांगितला. तर काही काही लोक भयभीत करतात. जसं आपण स्वामींच्या चरित्रामध्ये पाहतो की त्या पारध्यांनी सशाला भयभीत केलं आणि स्वामींनी त्याला काय दिलं, अभय दिलं. पाहिलं की नाही आपण. अभयम सत्व संशुद्धी, ह्या जो पुरुष असतो याच्या ठिकाणी सदा सर्वकाळ सत्व असतं. आणि दत्तात्रेय प्रभूंची भक्ती कोण करेल, म्हणजे परमेश्वराची भक्ती कोण करू शकतो, जो सत्वशील आहे. तामस पुरुष, राजस पुरुष, राजस म्हणजे विषयामध्ये रमणारा पुरुष हा कधी परमेश्वराची भक्ती करू शकेल का, नाही करू. विषय म्हणजे पदार्थात रममान राहतो 24 काळ, त्याला सदा सर्व काळ त्या विषयात रमून बसतो, विशेष त्याला आवडतो, पैसा सगळं काही म्हणतो. काही कसं पुरुष विषयी लंपट असतात, विषयामध्ये रमणारेच असतात, ते पुरुष भक्ती करू शकत नाही. जो त्याच्या वेगळा आहे, सत्व ज्याच्यामध्ये सत्व आहे, तो पुरुष भक्ती करू शकतो. त्यांनी सांगितलं म्हणजे तो भद्र पुरुष सांगितला. अभय सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती, म्हणजे जो पुरुष ज्ञानाप्रमाणे आचरण करतो, ईश्वराने काय सांगितलं त्याप्रमाणे आचरण करतो, आचरण करून मनाची शुद्धता करून दानम, जो दान धर्म करतो, तो दैवी संपत्ती सांगितला, तो दैव संपत्तीचा सांगितला. एक वेगळा कसा असतो, वाईट विचारांचा, कुप्रवृत्तीचा असलेली तरी देण्याची वासना नसते, आणि मग धर्मावर भगणारा, धर्माला नावं ठेवणारा, तो कुप्रवृत्तीचं सांगितला. आणि एक कसा आहे, एक धर्माला मानणारा आहे आणि ते करत असताना माझ्याकडून अहिंसा सत्यमा क्रोध त्याग शांतीर पैशुनम, माझ्याकडून कुठल्या प्रकारची हिंसा नाही झाली पाहिजे. मग शारीर आहे, मानसिक आहे, वाचिक आहे. शारीर म्हणजे हाताने कुणाला तो मारत नाही, वाचिक म्हणजे कुणाचं मन बोलून दुखवत नाही, याला म्हणतात वाचिक हिंसा. मानसिक म्हणजे मनामध्ये कुणाचंही वाईट चिंतन करत नाही, तो सांगितला भद्रपुरुष, चांगल्या वृत्तीचा. एक कसा असतो, दुसऱ्याचं वाईटच पाहतो. आपण पाहत नाही का, काही काही लोक म्हणजे प्रॉपर्टीसाठी आता स्वतःच्या मुलाला मारलं म्हटले, बापाला मारलं म्हटले, मुलाने खूनच केला म्हणाले. आता आपण काही काही समाजामध्ये पाहतो हुंडाबळी प्रथा आहे, किंवा स्त्रियांना अत्याचार होतो, मुलीवर अत्याचार होतो, जाळून मारतात, पळून मारतात, मारतात की नाही, किती अत्याचार करतात. हे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहे, हे असुरीस यांना म्हटलेलं आहे, हे म्हणजे अभद्रला सांगितलं. आणि एक आहे चांगल्या वृत्तीचा आहे. आणि दत्तात्रेय प्रभू जे सांगितलेले आहेत ते जो भद्रपुरुष आहे म्हणजे दैव संपदेचा पुरुष, त्याला सुद्धा दत्तात्रेय महाराज सुभद्र करणारे आहेत. म्हणजे आपल्या सुखफळाला, सुखफळ त्या जीवाला देतात. आणि अभद्र म्हणजे जे अभद्र प्रवृत्तीचे आहेत ते मात्र कुठे जातात, ते नरकाला जातात. हे त्यांनी सांगितलं. परंतु म्हणाल दत्तात्रेय प्रभू कसे, सुभद्रम भद्र कल्याणम, जो अभद्र जरी असला त्याला दत्तात्रेय प्रभू काय करतात, भद्र करून टाकतात, म्हणजे काहीतरी देतात. अभद्राला भद्र करणारे म्हणजे नेमकं काय, जसं आता हा होता सहस्रार्जुन होतं का त्याच्याकडे काही पहिलं काही नव्हतं, पण त्याला भद्र केलं, एका उच्च सिंहासनावर त्याला विराजमान केलं, त्याने टिकवलं नाही, तो भाग वेगळा आहे. आता उदाहरण प्रमाण त्यांनी दिलं. जो नरकाकडे जाणारा होता त्याला सुखफळाला पाठवलं, म्हणजे कोण, अर्लक राजा, किंवा हा आहे बघा आपला
पांचाळ राजा, त्याच्याकडून घडली होती की नाही, घोर पातक घडले की नाही. कुंभ निकुंभ 2 ऋषींचे पुत्र होते, परंतु हे राक्षसी वृत्तीचे होते. आणि मग ते पांचाळ राजाला त्यांना मारावं लागलं. मग त्याचं पातक कुठं फेडायचं? दत्तात्रेय प्रभूंच्या ठिकाणी जाऊन त्यांनी दत्तात्रेय प्रभूंची सेवा केली. त्याला गौतम ऋषींनी सांगितलं. आणि मग ते आत्मतीर्थ जे आहे तिथे बाण मारायला लावला. मग तिथे त्यांनी स्नान केलं, आंघोळ केली म्हणतात. दत्तात्रेय प्रभूंची पायावर ते पाय धुतल्या गेले, तिथे त्याने आंघोळ केली, आत्मतीर्थ झालं. चालला कुठे होता? अभद्र म्हणजे नरकफळाला चाललेला होता की नाही तो. पण दत्तात्रेय प्रभूंनी त्याला भद्र करून टाकलं. म्हणजे काय दिलं? सुखफळाला त्याला पाठवलं की नाही. दत्तात्रेय प्रभू हे अभद्राला भद्र करणारे आहेत आणि भद्राला सुभद्र करणारेही आहेत. जसं मदलसेने दत्तात्रेय प्रभूंची आराधना करून 6 पुत्रांना परमार्गी लावलं, अनुसरले. ते एक राहिला होता अरलं, त्याला सुद्धा दत्तात्रेय प्रभूंच्या ठिकाणी त्याला शरण यायला लावला. केलं की नाही सुभद्र त्याला? म्हणजे तो दत्तात्रेय प्रभूंच्या आनंदाला झाला का नाही प्राप्त? भद्र म्हणजे नेमकं काय? भद्र म्हणजे कल्याण. दत्तात्रेय प्रभू हे कल्याण करणारे आहेत. मग त्याही मध्ये जे ऐहिक सुख साधने मागतात त्यांना पण त्यांची पण दत्तात्रेय प्रभू पूर्तता करतात. हे पाठीमाग आपण बघितलं. मी तुम्हाला मुद्दा तो सांगितला. दत्तात्रेय प्रभूंची सेवा केल्यानंतर कशा प्रकारची मनोकामना पूर्ण होते. आता हा मात्र सेवेचा आणि स्मरणाचा अनुभव आहे, तो प्रत्येकाने मात्र घ्यायचा. आता अंबाळी आपली उपखांड आहे. त्या ठिकाणी साधू तर भिक्षा मागतात, पण जो ग्रस्त आहे तो काय जे मागायला गेला असेल त्यांनी जरी भिक्षा मागून तिथे खाल्लं ना, सांगतात की त्याचा मनोरथ सुद्धा ठिकाणी पूर्ण होतो. रिक्त तिथं कुणीही जात नाही, असा विशेष एक स्थानाचा अंबाळी उपखंडीचा. आमची तिथे बहीण राहते, सौभाग्यवती गोदावरीबाई पुंजाराम चंद्रवंशी. हे मला कधी कधी सांगते की म्हणे अरे, आता म्हणजे आपण सांगितलं अहो इथे म्हणे आमच्या गावात कधी कधी 50 झोळ्या यायच्या म्हणे. आत्ताही येतात त्या गावामध्ये 50 झोळ्या फिरतात. तिकडे गगनमाळ खांड आहे, तिथे पण सुद्धा लोक भिक्षेला जातात. विचार करा, तर ते गावातली सुद्धा मंडळी तेवढे श्रद्धेने भिक्षा वाढतात. त्या स्थानाचा नियम आहे की जर तुम्हाला काय पाहिजे असेल ते भिक्षा मागून इथे खा. 1 टाइम मागायची, ते 2 टाइम खायची आहेत. असे साधक आत्ताही स्मरण करतात, नामधारक करतात. मग तो प्रत्येकाचा काय जे मागायचं त्याचा प्रश्न तो आहे. मी तुम्हाला सांगितलं 90% हेतुकच मागणारी असतात, 10% निरेतुक करणारी असतात. आणि म्हणून तिथे अनेक साधनवंत स्मरण करतात, नामधारक स्मरण करतात. तिथे जो अभद्र आहे त्याला सुद्धा भद्र म्हणजे काहीतरी भेटून जातं. हा विशेष तिथला आहे. माहूर आहे तिथलाही विशेष आहे. पंचाळीश्वर आहेत. दत्तात्रेय प्रभूंचा विशेष सांगितला. मग याचा अर्थ थोडी असा होतो की दुसरे जी स्थान आहे चरणांकित तिथं काही भेटत नाही का? भेटतं, परंतु दत्तात्रेय प्रभूंचा विशेष सांगितला. अभद्राला भद्र करणारे ते आहेत. कुणी ऐहिक साधन मागा, काय सुख साधन मागा, किंवा तुम्ही काहीही मागा, दत्तात्रेय महाराज तुम्हाला ते देणार. आणि त्याही सुभद्र म्हणजे जे अनन्य भक्तीला योग्य झाले, म्हणजे जे अनुसरले. 2 सांगितले की नाही, एक प्रपंचामधला सांगितला, एक साधू सांगितला. आता प्रपंचामधला काय मागणार? तो ऐहिक सुखच मागणार ना. तुम्ही काय मागणार देवाला? काय मोक्ष मागणार आहे का तुम्ही? फार कमी लोक मोक्ष मागत असतील, परंतु जास्त तुम्हाला पहिलं तुम्ही काय मागणार? तुमच्या विवंचना, तुमच्या अडचणी, तुमच्या काही समस्या, हे पहिले तुम्ही देवाला मागत राहणार. डायरेक्ट कोणी म्हणेल का देवा तर मला अनुसरण घडू दे, मला ज्ञान होऊ दे, असं कोणी मागेल का? नाही मागणार. पहिले तुम्ही ऐहिक सुखच मागणार ना. आणि तुम्हाला त्याची गरज जास्त आता वाटते, ते तर मागायचं. पण परमार्थिकही आनंद मला भेटला पाहिजे, तेही मागायचं. परमेश्वराची अनन्य भक्ती या साधकासारखे मला कधी अनुसरण घडल, हे सुद्धा आपण मागितलं पाहिजे. मग जो सुभद्र म्हणजे कोण? अनन्य भक्तीला, अनन्य भाव ईश्वरा अनुसरलेला, त्याला सुद्धा दत्तात्रेय प्रभू आपला आनंद, मोक्षाचा परमानंद परमेश्वर त्यांना देतो.
म्हणून त्याला सुभद्री असं म्हटलं. मग तो परमेश्वराचा आनंद आम्हाला प्राप्त झाला पाहिजे, ह्यासाठी सुद्धा आपण दत्तात्रेय प्रभूंची अनन्य भक्ती मात्र केली पाहिजे. आपला देवाने केला ना मनोरथ पूर्ण, परत काय मागत मागत बसायचं? जे देवाने आपल्याला दिलं ते पूर्ण झालं ना, मग पुढे परमार्थही मागायला शिकायचं. हो, ते तुम्हाला सुद्धा मागता आलं पाहिजे. मग तेही मागा. फक्त प्रपंच सुख हेच फक्त मागूत बसू नका. ते तर मागाच की. तुमचं मागल्याशिवाय तुम्हाला थोडी भेटणार आहे, ते तर मागावंच लागेल. परंतु हे मागता मागता मला तुम्हाला एक सांगायचं, दत्तात्रेय प्रभूंची सेवा निरेतूक मला घडली पाहिजे, स्मरण घडलं पाहिजे, हे सुद्धा आपण काय कर देवाला प्रार्थना करायची. म्हणून त्या परमेश्वराचा आनंद आम्हाला प्राप्त झाला पाहिजे, हे देवाला प्रार्थना करायची. आता पुढे ते सांगतात की म्हणाले, तुम्ही जी दैवासुरी सांगितली, दैव प्रवृत्ती सांगितली, एक असुरी प्रवृत्ती सांगितली, विस्ताराने सांगा म्हणाले. असुरी प्रवृत्ती कशा प्रकारची असते? जर आपण दैवी संपत्ती बघितली की तो पुरुष कसा असतो, ते निर्मळ असतो, मनाने निर्मळ, वाचेने निर्मळ, अंतकरणाने निर्मळ असतो. आणि एक फक्त एकाच्या अंतकरणामध्ये एवढा तो विचाराने भरलेला असतो, सगळा त्याच्या मनामध्ये कचरा, बोलण्यामध्ये कचरा, वागण्यामध्ये कचरा असतो, सगळे वाईट विचार असतात. तो असुरी प्रवृत्तीचा. फक्त समजू नका, ते राक्षस लोक होते, ते राक्षस होते, आमच्यामध्ये पण राक्षस वृत्तीची आहेतच की. जरी आम्ही माणसं आहोत, पण आमची वृत्ती कशी झाली? राक्षसी झाली. कशाने झाली? चुकीचा आहार विहार केला. जे खायचं ते खात नाही, नको ते खात बसतो, नको ते पित बसतो, आणि मग आम्ही राक्षस झालो. एक लक्षामध्ये ठेवा, तुम्ही जरी किती मोठ्या पदावर असाल, पण तुमच्याकडे जर व्यसन असेल तर तुम्ही माणूस नाही, तुम्ही राक्षस आहे, हे लक्षामध्ये ठेवा. तो म्हणेल मी आमच्या पदावर, तो राक्षस आहे. जो नॉनव्हेज करतो, मद्यप्रशान करतो, तो कोण सांगितला? गीतेने त्याला स्पष्ट राक्षस म्हटलेलं आहे. मग विचार करा, तुम्हाला माणूस व्हायचं की राक्षस व्हायचं हे तुम्ही ठरवा. तुम्ही माणसामध्ये गंती आहे की तुमची जनावरामध्ये गंती करायची? आणि तुमच्यापेक्षा जनावर तरी बरे म्हणतात ना, माणसापेक्षा जनावर तरी बरे. आमच्या स्वामींनी सांगितलं, अरे तुमच्यापेक्षा सुने म्हणजे कुत्री चांगली आहे, ते तरी इमानदार आहेत. म्हणजे माणसासारखा बैमान एवढा कोणीच नाहीये. काय दिलं देवाने आपल्याला? कशाला दिलं आयुष्य? काय आपण त्याचं करतो? कधी विचार केलाय आपण? नाही. म्हणजे आमचा जो मानव संप्रदाय अनुयायी आहे तो तसं करणार नाही. जो करतो तो थर्ड क्लास लेवलचा समजावा. म्हणून मानव संप्रदायामध्ये आल्यानंतर त्याला व्यसनापासून दूर करून त्याच्यामधले त्याला बदलाव करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याला एक आम्ही दैव संपत्ती देण्याचा प्रयत्न करतो. पहिला होता असुर, चुका आहेत, होतात माणसाकडून, परंतु ते बदलाव झाला पाहिजे, बदल झाला पाहिजे. आता हे बलात्कार करतात किंवा हे अत्याचार करतात, हे कोण आहेत? राक्षस आहेत. आम्ही फक्त दसरा आला की रावणाला जाळतो, त्याची 10 तोंड जाळतो. अरे तुमचं एक तोंड बरोबर धडाचं नसतं, त्याला 10 तोंड होते. रावणासारखा विद्वान कोणी नव्हता म्हणतात. एकच चूक घडली, त्याला फक्त सीता आवडली. त्याला आवडली म्हणजे सौंदर्य त्याला आवडलं, बाकी त्याची काही वासना नव्हती. आपल्याला तसं आहे का? आपल्याला तर वासना असते. आपण प्रत्येकाकडे वासनेने पाहत असतो. आणि म्हणून ही प्रवृत्ती आहे असुरी प्रवृत्ती. ही प्रवृत्ती नाश झाली पाहिजे, दैवी संपत्ती आपल्यात निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी दत्तात्रेय प्रभूंना शरण जाणं म्हणजे परमेश्वराला शरण जाणं फार गरजेचं आहे. हे कधी घडेल तुमच्याकडे, पण आत्तापासून आपल्या मुलांना अध्यात्म देणं फार गरजेचं असतं. आत्तापासून आमच्या मुलांना गीतेचा अभ्यास दिला पाहिजे. इतर संप्रदायामध्ये बघा, त्यांच्या मुलांना लहानपणापासून लगेच जो कोणी संप्रदायाचा असेल त्याला मग कोणी काय वाचतो, त्याचं ज्या संप्रदायाचं असेल त्याला ते वाचायला देतात. आपण देतो का आपल्या मुलाला काय वाचायला? लवकर नाही देत. म्हणून दत्तात्रेय काय त्याला वाचायला द्या, चिंतामणी स्तोत्र द्या, संकष्ट वज्रपोहून त्याला पारायण करायला लावा. त्यांना त्यांच्या विचारामध्ये बदल होईल आणि ते वाममार्गाला जाणार नाहीयेत. ही दैवी संपत्ती
निर्माण करता यावी, आसुरी संपत्तीचं आम्हाला वेगळं व्हायचं, आसुर म्हणजे आम्हाला राक्षस नाही व्हायचं, पण तुम्हाला राक्षस व्हायचं की माणूस व्हायचं हे ठरवा. आणि मग लक्षामध्ये ठेवा, इथं जे केलं जातं इथेच ते भरावं लागतं, भोगावं लागतं. कलियुग आहे, इथे माफी नाही कुणाला. मग म्हटले सांगा तर आसुरी संपत्ती सांगा म्हणाले ना, ते महाभारत संग्रामी जाणावे. महाभारताचं युद्ध म्हणजे भद्र अभद्राची लढाई आहे. भद्र म्हणजे पांडव, अभद्र म्हणजे कौरव. सुयोधनाच्या अभद्र वृत्तीमुळे त्याचा दुर्योधन झाला. भद्र पुरुष अर्जुन सुभद्रापती सुभद्र होऊन आनंदाला प्राप्त झाला. बघा, जो होता दुर्योधन त्याचं नाव होतं पहिलं सुयोधन. सु म्हणजे चांगला, धन देणारा. म्हणतात की दुर्योधनाच्या पायामध्ये नवनिधी होत्या, म्हणून त्याला देवाने कुठे ठेवलं. जरा सुयोधनाच्या प्रसंगी त्या भंडारात ठेवलं होतं. देत राह लोकांना किती. त्याला वाटायचं की पांडवांचं संपलं पाहिजे, पण देव त्याला कुठं माहिती होतं माझ्या पायात नवनिधी आहेत त्या. जेवढं जेवढं तो देत राहील तेवढं तेवढं ते भंडार भरत राहायचं म्हणतात. कमीच पडलं नाही ते. असा सुयोधन होता, परंतु पुढे अभद्र झाला म्हणजे याचा दुर्योधन झाला. वाईट विचारामुळे कोण झाला हा? वाईट प्रवृत्तीमुळे, वाईट विचारामुळे हा कोण झाला? दुर्योधन झाला. आणि पहिल्यापासून हा पांडवांचं वाईटच करत गेला, वाईट चिंतन करत गेला. परंतु लक्षामध्ये ठेवा, पांडवांच्या पाठीशी देव होते. देवाने त्यांचं रक्षण केलं की नाही? हा अभद्रच राहिला. आणि आमचं अर्जुन हे सुभद्रापती झाले. सुभद्रापती सुभद्र होणी आनंदाला प्राप्त झाले. म्हणजे सुभद्रा ही गोपालकृष्णांची बहीण आणि अर्जुनाची पत्नी, म्हणजे सुभद्रेचा पती झाले आणि परमेश्वराचा आनंदालाही ते प्राप्त झाले. बघा, याला म्हणतात भद्रपुरुष. दुर्योधन शेवटपर्यंत अभद्रच राहिला. म्हणतात की ही सुभद्रा त्याला जो होता दुर्योधन त्याला द्यायची होती, तिचा पती देवाने होऊ दिलं नाही. कारण देवाला माहिती हा वाईट विचारांचा आहे, याच्या अजिबात काही नाहीये. म्हणून देत असताना मुली, जे संस्कारी मुलं आहेत, श्रीमंत फक्त पाहू नका, ते चांगले आहे का हे पण बघत जा. 2 पैसे कमी असले तरी चालतील, पण आपल्या मुलीला त्याने सुखात ठेवलं पाहिजे हे मात्र बघत जा. आणि मुलींनी सुद्धा प्रेम करताना विचार करून करायचा. नाही तर मग अशा काही घटना माझ्या समोर आल्यात, मग नंतर फार पस्तावा होतो, दुःख होतं त्या परिवाराला. जेवढे परिवार त्यांना दुःख होतं. आणि म्हणून कुठली घाईघाईत नाही करायचं कुठली गोष्ट. दळभद्री मुलं नका पाहत जाऊ, चांगल्या विचारांचे संस्कारांची मुलं बघा, हे महत्वाचं आहे. दोन्ही गुण मी सांगतो, मुलांनी मुलगी पाहताना चांगली पाहावी आणि मुलांनी सुद्धा चांगली पाहावी. म्हणजे शक्यतो मला काय म्हणायचं की जे उपदेशी परिवार आहेत त्यांनी शक्यतो आपले उपदेशी बघावेत. जरी नाही तुमच्या कास्टमध्ये असतील, जरी तुम्हाला अन्य ठिकाणी देण्यामध्ये आलं तरी तो संस्कारांचा आहे का हे मात्र काय करा, निश्चित बघत जा. म्हणजे आपल्या पुढे अडचण आपल्याला होणार नाही. आणि म्हणून हा दुर्योधन वाईट वृत्तींचा होता. आणि एक अर्जुन सुभद्रेचा पती होऊन आनंदाला प्राप्त झाला. याला सुभद्र का म्हटलेलं आहे, भद्र का म्हटलं? याच अर्जुनामुळे जगाला गीता मिळाली. गोपालकृष्णांनी सज्जनांचं कल्याण केलं. सुभद्राधिपती त्याला म्हटलेलं आहे. अर्जुन सुभद्राधिपती त्याला म्हटलं. बघा, सुशब्दामध्ये किती चमत्कार आहे. सु म्हणजे चांगला, आपण नाही का म्हणतो सुस्थिती, सुपात्र, सुसज्ज, आहे की नाही. सुस्वागतम, स्वागतम म्हणजे काय शब्द आहेत हे? असामान्य शब्द. आणि शब्द सामान्यच आहे की नाही, पण असामान्य करण्याचा केवढा मोठा चमत्कार आहे. सुस्वागतम किती भारदस्त शब्द आहे तो. म्हणजे त्याच्यामध्ये केवढी मोठी लीनता त्या शब्दामध्ये आहे. आपण नाही का सुस्वागतम सुस्वागतम आपण आदर करतो की नाही? केवढा चमत्कार सुशब्दामध्ये. तसं आणि म्हणून अधिकार नसलेल्या
नंदघन परमेश्वराचं दत्तात्रेय प्रभूंचं कर्तृत्व असं आहे की त्यांनी जो अभद्र जीव आहे त्याला आपल्या आनंदाला, आपल्या मोक्षाला प्राप्त केलं. त्याची तेवढी पात्रता नाही आहे, तरी पण त्याची मनोकामना दत्तात्रेय प्रभूंनी सुभद्राला भद्र केलं. हे दत्तात्रेय प्रभूंचा अवतार हा उद्धारक अवतार आहे. गोपालकृष्ण महाराजांचं त्यांनी उदाहरण दिलं की त्यांनी सुद्धा जे कशी जीव होते, आता जरी हे राक्षस अभद्र होते पण त्यांना संबंधाचं त्यांना फळ झालं. त्या योनीतून गोपालकृष्णांनी त्यांना मुक्त केलं. होते की नाही ते अभद्र? जर त्यांना देवाचा संबंध झाला नसता तर ते जन्मोजन्मी असे राक्षस राहिली असती, त्याच योनीमध्ये पडून राहिली असती. त्यांना शाप दिला होता. जेवढे काही राक्षस होते त्यांना शाप दिला होता, तुम्हाला द्वापारयुगामध्ये गोपालकृष्णांचा संबंध होईल आणि मग तुमची या फळातून मुक्तता होईल. असे बरेच जीव आमच्या देवाने ते योनीतून मुक्त केले. हे गोपालकृष्ण महाराज सुद्धा सुभद्राला अभद्राला भद्र करणारे आहेत. दत्तात्रेय महाराज सुद्धा अभद्राला भद्र करणारे आहेत. आणि मग ते दत्तात्रेय प्रभूंना भृगुऋषीने साष्टांग नमस्कार केला. असं आपण पाहतो की इतिहासामध्ये शिवछत्रपती शिवाजी राजांची सुद्धा घोषणा आहे. ते मुद्र भद्राय राजते, तिथे बघा भद्राय शब्द आलेला आहे. छत्रपती महाराज कोण होते? हिंदवी स्वराज्य ज्यांनी स्थापन केलं त्यांना सुद्धा ती मुद्रा जी लिहिली गेली भद्र शब्द आलेला आहे. ते वाक्य किती महत्त्वाचं आहे, कारण की आमच्या राजाने कधी कुणाला अन्याय होऊ दिला नाही, स्वतः कधी केला नाही आणि कुणावर होऊ दिला नाही, तो छत्रपती महाराज. इतकंच नव्हे तर त्या वाक्यामध्ये त्यांनी लोकांचं हित पाहिलं म्हणून त्यांना भद्र मुद्राय राजते अशी मुद्रा वापरली. शिवाजी महाराजांनी लोकांचंच हित बघितलं. हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि ही जी हिंदवी जी आमची संस्कृती आहे ते राज्याने टिकून ठेवलेली आहे. आणि म्हणून त्या शब्दामध्ये मग भद्र शब्द असेल किंवा सुभद्र शब्द असेल, या शब्दामध्ये एक प्रकारचा परमार्थिक भाव दडलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की अभद्र असणारा जीव म्हणजे अपात्र असणारा जीव परमेश्वराने त्याला कशा प्रकारे पात्र केलं आणि आपला मोक्षानुभूतीचा आनंद दिला. एखाद्या जीवाची एवढी हीन पात्रता असते, त्याला काहीच देऊ वाटत नाही परमेश्वराला, तरी पण परमेश्वर काय करतात, त्याला रिकाम्या हाताने जाऊ देत नाही, एवढा तो अभद्र असतो. आपण काही काही माणसं पाहतो की नाही, मनुष्य जर योनीमध्ये आले तर ते दुःख त्यांना काही सोडत नाही. जरी मनुष्य देहात आला तरी त्याला दुःख आहेच की. असे काही अभद्र असतात. पण तो पुरुष, परंतु जीव जर परमेश्वराच्या सहवासामध्ये गेला, जवळीक गेला, अध्यात्माचा स्वीकार त्याने केला, किती मोठा बदल त्याच्यामध्ये होऊन जाईल काही सांगता येत नाही. पण कधी हे केल्यानंतर आपण त्याचा फक्त हे काही वाचून चालेल का? नाही चालणार. आपल्याला ती करावं लागेल. त्या भक्ताप्रमाणे आम्हालाही सेवा करावी लागेल, शरण जावं लागेल, ती कृती करावी लागेल, तेवढी तपश्चर्या करावी लागेल. आणि सगळं करत असताना मात्र दैवी संपत्तीचा अंगीकार आम्हाला करावा लागेल. परमेश्वर भक्ती करत असताना राक्षसी वृत्तीचा नको आहे, म्हणजे तामसी नको आहे. सात्विक वृत्तीचा म्हणजे निर्व्यसनी मनुष्य फार महत्त्वाचा आहे. निर्व्यसनी मानव पंथाने निर्व्यसनी लोकांना त्याचा धर्म दिला. आणि म्हणून अशा प्रकारे जो तर का धर्मातून व्यसन करेल त्याला महापाप लागणार, लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून दत्तात्रेय प्रभूंची सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्हाला सुद्धा तो पती परमेश्वर प्राप्त करायचा आहे. आपण तर अभद्री आहोत, पण आपल्याला भद्र परमेश्वर प्राप्त करायचा आहे ना. तर ह्या ज्या हे मुद्दे सांगितले लक्षामध्ये ठेवा. ज्याप्रमाणे कार्तवीर राजाला दिलं टिकवता नाही आलं, म्हणून आपण सुद्धा जे दिलं टिकवावं, त्याचा कधीही माज उत्पन्न होऊ देऊ नये हे लक्षामध्ये ठेवा. आणि स्त्री हत्या, ब्राह्मण हत्या, गो हत्या किती महत्त्वपूर्ण दत्तात्रेय प्रभूंनी सांगितली, तिला सन्मान केला, हे आम्ही याच्यामध्ये शिकलो. आणि म्हणून पुनश्च एकदा या ठिकाणी मी श्लोक उच्चारण करतो. राजराजं महाराजं कार्तवीर्यवरप्रदं सुभद्रं भद्रकल्याणं दत्तात्रेय नमस्तुते. दत्तात्रेय नमस्तुते. दंडवत.
आणि ह्या पोथीचा जो लाभ आहे, परमार्ग सेविका सौभाग्यवती माधुरीताई सुधीरजी इंगळे काटोल आणि त्यांची कन्या श्रुती इंगळे यांना हा ऑनलाईन पोथीचा म्हणजे समोरासमोर त्यांना सुद्धा हा लाभ भेटला. त्यांनाही त्या मेहरे परिवार आहे, प्रवीणजी मेहरे, त्यांच्या परिवाराला हा पोथीचा लाभ भेटला. आणि त्यांनी सांगितलं की बाबा हा आम्हाला एक फार विशेष आनंद झाला. आणि त्यांचं ते तर काय भाग्यच, पोथी रेकॉर्डिंग सकाळीच होते, परंतु नेट नसल्यामुळं ही पोथी तुमच्याकडे लेट असते. मी सकाळीच पोथी करून घेतो. आणि मग ते योगाकडे भेटीसाठी आले, त्यांना हे लाभ भेटला. आपल्या परिवारातील धार्मिक परिवार आहे आणि त्यांनी जो आपला आनंद या ठिकाणी द्विगुणित केला, त्यांनाही लाभ भेटला. एका साधनवंताची आणि एका नामधारकाची भेटीचा योग ठिकाणी आला. अनेक परिवार मला भेटून गेले, भेटायला येत आहेत आणि हा एक भेटीचा आनंद त्यांच्या भेटीमध्ये मला होतो आहे. हा सुद्धा एक ईश्वर संकेतच असतो. हा या आनंद द्विगुणित या निमित्ताने झाला. दंडवत प्रणाम.